हे दृश्य बघा, हे पूर्ण तोडण्याचं काम जे आहे पार्किंगचं, हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सरकारला आव्हान देते, काय सांगाल इथे तुम्ही तोडफोड करताय पार्किंगची जी हे बांधकाम झालेलं आहे त्याच्यावरती, तुम्ही हे बांधकाम पार्किंगची जी आहे जे बांधकाम झालेलं आहे त्याचं तोडण्याच्या बापाची जमीन नाही आहे, हे सरकारच्या बापाची जमीन नाही आहे, हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, हे आमच्या बापाची जमीन आहे, हे आमच्या बापाची जमीन आहे, सरकारची जमीन तुमची आहे. समिती सोबत बैठक होणार होती, अद्याप ती बैठक झाली का नाही झाली? समिती खपल्या गेलेली आहे, समिती खपल्या गेलेली आहे, समिती खपल्या गेलेली आहे. अद्याप तुमची काही बैठक झालेली नाहीये. या ठिकाणी तुम्ही एक आक्रमक पवित्र असा घेतलेला आहे. समजा तुमचे जे मागण्या आहेत ते ते मागण्या जर का मान्य झाले नाही तर तुमचा पुढचा पाऊल काय असेल? आम्ही सरकारचा निषेध करून पुऱ्या महाराष्ट्राला आग लावून देऊ, पुऱ्या महाराष्ट्राला आग लावून देऊ. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुऱ्या भारतात आग लावून देऊ, पुऱ्या महाराष्ट्रात आग लावून देऊ. पुऱ्या महाराष्ट्रातून इथं पब्लिक आलेली आहे, भीम अनुयायी सर्व आले आहे. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातून इथे या ठिकाणी आपण पाहिलं जसं की अनुयायी जे ते फारच आक्रमक झालेले. जर का आमचे मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला आग लावून देऊ असा आक्रमक पवित्रा देखील या ठिकाणी अनुयायांनी घेतलेला आहे. आपल्यासोबत अजून काही लोक उपस्थित आहेत. काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्राला आग लावून टाका तुम्ही म्हणताय, समितीसोबत अद्याप तुमची बैठक झाली नाही, काय सांगाल? आम्ही पहिले त्याला 8 दिवसाचा वेळ दिला होता, त्याने आम्हाला वेळ दिला, त्याने जे म्हटलं ते आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतरही त्याचं आमच्यावर म्हणजे ध्यानही नाही आहे आणि ते काही पाऊल उचलत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे मजबुराने हे पाऊल उचला लागलं. जसं की आपण बघितलं समितीसोबत बैठक झाली नाही त्यामुळे आक्रमक पवित्रा यांना घ्यावा लागलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता आग लावण्यात आलेली आहे. पिल्लर जे उभं करण्यात आले होते त्यावरती लागलेले लाकडं, लोखंड हे सगळे याची तोडफोड करण्यात येत आहे. या ठिकाणी आंबेडकरी जनता जी आहे नागपूरची ती फारच आक्रमक झालेली आहे आणि इथे असंख्य नागरिक जे आहेत, असंख्य अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण हे आग लावल्याचे दृश्य पाहतोय, आपण तोडफोड करण्याचे दृश्य पाहतोय. आता यावरती सरकार किंवा प्रशासन कशा प्रकारे निर्णय घेतं आणि याच्यावरती काय प्रकारची पवित्र भूमिका जी आहे ती प्रशासन किंवा सरकार कशा प्रकारे घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवल गोलब, देशोन्नती न्यूज, नागपूर.